नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचं जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपलं शरीर स्वास्थ्य, आर्थिक स्थैर्य, वैवाहिक जीवन, आपलं करिअर या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू तुमचं शरीर स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 13 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि हेल्थसाठी सर्वात महत्त्वाचा ग्रह म्हणजे तुमच्या राशीचा बुध, जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 20 तारखेनंतर हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यात तुमचं जे शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्य आहे हे अतिशय उत्तम असणार आहे. गेल्या महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह होता. तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येत होती. या महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या काही गोष्टी राहणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका. मानसिक आणि शारीरिक स्तरावरती कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुम्हाला या महिन्यात येणार नाहीत. जो की तुमच्या राशीचा सगळ्यात मूलभूत गुणधर्म आहे तो म्हणजे एनर्जी, ऊर्जा. तर ती ऊर्जा तुम्हाला या महिन्यात निश्चितच दिसून येणार आहे. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असाल, त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य जे आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. 7 तारखेनंतर चतुर्थात भ्रमण करेल. याचप्रमाणे जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर तो तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. याचप्रमाणे जो अष्टमेश मंगळ आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. 13 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. आणि जो शनी आहे हा शनी लाभ स्थानामध्ये वक्री असणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका. आर्थिक स्थैर्य तुमचं अतिशय उत्तम राहील, व्यवस्थित राहील, काळजी करू नका. फक्त एकच गोष्ट तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. साधारण 14-15 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. काळजी या अर्थाने की तुम्हाला आर्थिक आवक तर चांगली आहे, मात्र तुमचे जे स्पेंडिंग्स असतील, खर्च असेल, त्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं नाही. कारण तुमची जी रास आहे खर्च करणारी नंबर 1 ची रास म्हणायला अजिबात हरकत नाही. कारण एखादी गोष्ट आवडली तर मागचा पुढचा विचार न करता तुम्ही ते खरेदी करता. म्हणजे ती वस्तू आपल्याला आयुष्यभर उपयोगी येणार आहे किंवा त्याचं मूल्य आणि त्याची उपयोगिता किती आहे हे सहसा पाहिलं जात नाही. पसंत पडली मग आपण घ्यायचे. म्हणजे आधी कृती मग विचार, हा जो तुमचा गुणधर्म आहे हा जवळजवळ प्रत्येक बाबतीत दिसून येतो. तर या महिन्यामध्ये थोडंसं या संदर्भात आवडतं घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरती थोडंसं व्यसन टाकणं गरजेचं आहे. कारण या महिन्यामध्ये 14-15 तारखेनंतर खर्च हे तुमचे थोडेसे जास्त होतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले फायदे तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा येऊ शकतील. तर एकंदरीत सांगायचं तर या महिन्यात जे आर्थिक स्थैर्य आहे ते व्यवस्थित राहील. फक्त जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, जर का कुठला तुम्ही बिझनेस करत असाल किंवा नोकरी करत असाल तर थोडंसं वाटेल की आपण काम जास्त करून घेतलं आहे जात आहे, पण त्या प्रमाणात आपल्याला मोबदला मिळत नाही. परंतु तशी काय काळजी करू नका. या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या अपेक्षेप्रमाणे जातील. आर्थिक संदर्भात फार मोठे प्रॉब्लेम येणार नाहीत. यानंतर आपण गृहसौख्याबद्दल विचार करू. तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये रवी येणार आहे दिनांक 17 तारखेला. याचप्रमाणे जो शुक्र आहे हा सुद्धा दिनांक 7 तारखेनंतर तुमच्या चतुर्थात येणार आहे. आणि जो बुध आहे हा बुध जवळजवळ 20 तारखेनंतर तुमच्या पंचम स्थानामध्ये येणार आहे. काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काहीही प्रॉब्लेम येणार नाही. याचप्रमाणे घरामध्ये काही नवीन चीज वस्तू सुद्धा खरेदी करण्याचा संदर्भ येईल. जर का तुम्हाला काही नवीन वस्तू घ्यायची असेल हा महिना अतिशय चांगला राहील. याचप्रमाणे घराच्या संदर्भातले काही नवीन खरेदी विक्री करायची असेल आणि घरामध्ये काय रिनोव्हेट करायचं असेल, वास्तूच्या संदर्भातले काय उपाय करायचे असेल, या संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफबद्दल. म्हणजे तुमचं लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 17 तारखेनंतर हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील असेल संबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरून जाण्याचा योग सुद्धा संभवतो. इथे एकच गोष्ट थोडी महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमच्या लाभ असताना जो वक्री शनी आहे त्याची सप्तम दृष्टी तुमच्या पंचमावर येते आहे आणि द्वितीयातला जो मंगळ दिनांक 13 तारखेनंतर येणार आहे त्याची सुद्धा चतुर्थ दृष्टी तुमच्या पंचम स्थानामध्ये येणार आहे. तर साधारण 15-16 तारखेनंतर जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्याच्यावर थोडेसे वादविवाद होऊ शकतील किंवा छोट्या मोठ्या गोष्टी तुमचे जे नातेसंबंध हे ताणले जातील. अर्थात तुम्हाला ही गोष्ट काही नवीन नाही, कारण वादविवादावर थोडंसं वार वाजणं ही गोष्ट तुमच्यासाठी तसं म्हटलं तर कॉमन आहे. परंतु या मनात थोडीशी त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या गर्भधारणा ज्यांनी केलेली आहे, म्हणजे ज्या गर्भार महिला आहेत मेष राशीच्या, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास साधारण 16-17 तारखेनंतर जाणवू शकतील. लक्ष द्या. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग त्याच्यासाठी हा कालावधी चांगला राहील. काहीही काळजी करू नका.
यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. साधारणतः तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शुक्र, जो की तुमच्या तृतीय भ्रमण करतोय 7 तारखेनंतर चतुर्थात भ्रमण करेल. तिथे 2-3 गोष्टी तिथे लक्षात येणं गरजेचं राहील. तुम्ही जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदारामुळे बाहेर फैला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र जो मंगळ तुमच्या 13 तारखेनंतर द्वितीयात येणार आहे, त्यामुळे थोडंसं वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मंगळ हर्षाची युती सुद्धा तुमच्या द्वितीयात होणार आहे, म्हणजे सप्तमातून अष्टमामध्ये. तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे 16-17 तारखेनंतर किंवा 14-15 तारखेनंतर थोडंसं त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर पडू शकतील. परंतु तुमच्या दोघांमधला जो रॅपो ज्याला आपण म्हणतो, जे सामंजस्य म्हणतो, जे हार्मोनी जे म्हणतो, ते अतिशय चांगले राहते. त्याच्यामुळे तशा काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या करिअरच्या संदर्भात. करिअर नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे शनी, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय सध्या, तो संपूर्ण महिना वक्री असणार आहे. तर इथे थोडंसं ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी ते सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ असेल त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात मतभेद ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काही निर्माण होते. परंतु त्याचा काही फारसा मोठा परिणाम तुमच्या एकंदरीत जीवनावरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. तर या संपूर्ण महिन्यामध्ये फारसा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे. आता थोडंसं आपण ग्रहयोगांबद्दल विचार करू, जेणेकरून चित्र आणखीन स्पष्ट होईल. जसं की तुमच्या राशी दिनांक 2 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. उत्तम अशा प्रकारचा योग आहे. तुमच्या घराच्या ज्या व्यक्तीचे त्याच्याकडे बाहेर गेलं जायचं योग संभवतो. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार जर तुम्हाला काय करायचे असेल तर साधारण 2 तारखेच्या आसपासचा जो कालावधी आहे तो उत्तम राहील. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो शुक्र तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरण्याचा संबंध होतील. त्या दोघांचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांच्याकडून तुम्हाला चांगले सन्मान मिळू शकतील. त्यांच्यावर सुद्धा पुढे बाहेर फिरण्याचा योग संभवतो. काही चांगले उत्तम लाभ संभवतील. त्याचप्रमाणे काही प्रलंबित कामासाठी जे लाभ तुमचे थांबले होते, मिळाले होते, ते सुद्धा या दरम्यान तुम्हाला मिळू शकते. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि शनीचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. व्यक्तीबरोबरच्या रिलेशनशिपमध्ये असेल त्यांच्याकडे बाहेर जाण्याचा योग साधारणतः या दरम्यान संभवतो दिनांक 11 तारखेला. आणि शुक्र आणि नेपच्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार. शुक्र जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि त्याबरोबर तुमच्या वेळात असलेला जो नेपच्यून आहे, या दोघांचा त्रिकोण योग होणार. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. घरातलं वातावरण अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे घरातल्या ज्या महिला वर्ग असेल त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचे नात्यात संबंध खूप चांगले राहतात आणि खास करून या दरम्यान घरात काही नवीन चीज वस्तू वगैरे येऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षची युती होणार आहे. आता हा जो योग आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील. द्वितीयात होणारी ही मंगळ हर्षची युती अशुभ फलदायी असणार आहे. या दरम्यान थोडंसं तुमचे जे स्पेनिंग खर्च असेल त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्पेंडिंग जास्त होणं, खर्च अति होणं किंवा अनावश्यक अतिरिक्त होणं, अशा प्रकारचे काही अनुभव. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लागणं, कापणं, खरचडणं, शारीरिक दुखापत, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येतील. आणि आता जसं सांगितलं त्याप्रमाणे फायनान्स किंवा आर्थिक संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला बुध आणि हर्षचा केंद्र सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि जो हर्ष तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आहे, दोघांचा केंद्र होणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल खट्टे वगैरे होऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये करत असाल तर कागदपत्री व्यवहारापासून थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये दिनांक 22 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या वेळात भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. महत्त्वपूर्ण काम वास्तूच्या संदर्भात या दरम्यान होऊ शकतील. आणि या संपूर्ण महिन्यामध्ये खास करून वास्तूच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं, जर तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली वास्तू विकायची असेल किंवा वास्तूच्या संदर्भात कुठलंही काम करायचं असेल, अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा महिना तुम्हाला जाणार आहे. या महिन्यातली जी अमावास्या आहे ती साधारणतः दिनांक 5 तारखेला तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे मिथुन राशीमध्ये. आणि 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर मिथुन राशीतली जी अमावास्या आहे दिनांक 5 तारखेला होणार आहे. या दरम्यान कागदोपत्री व्यवहार पूर्णपणे टाळा, अजिबात करू नका. याचप्रमाणे तुमचे जे भावंड असतील यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एकत्रितच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे, संपूर्ण महिन्यामध्ये बरेचसे त्रिकोण योग आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि असं पण आपण सुरुवातीला बघितलं तर या संपूर्ण महिन्यात फक्त 2-3 गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तुमचं खर्च आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार त्यांचं आरोग्य, या 2-3 गोष्टींकडे थोडंसं लक्ष दिलं तर हा संपूर्ण महिना तुमच्या अपेक्षेप्रमाणे जाणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची किंवा जास्त काही स्ट्रेस घेण्याची गरज आहे. तशी पण तुमची राशी स्ट्रेस किंवा टेन्शन तसं जास्त घेत नाही. तर मित्रांनो, हे होतं
मेष राशीचा जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.